हेलो मित्रांनो, नमस्कार। जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवाय जाना कहाँ। प्रत्येक व्यक्ती जन्म घेते आणि जन्म घेतल्यानंतर एक न एक दिवस त्याला मरावंच लागते। म्हणजे त्याचा अंत असतो, त्याचा मृत्यू असतो, त्याची मुक्ती असते। काही लोक त्याला मोक्ष म्हणतात। आणि या प्रवासामध्ये आपल्याला अनेक अनुभव येतात। मी आज वैकुंठ स्मशानभूमी कारंजा लाड या ठिकाणी बसलो आहे आणि अंत्यविधीसाठी सहकार्य करणारे, सगळी मदत करणारे आणि या वैकुंठ स्मशानभूमीमध्येच निवास करणारे जे शिंदेजी आहेत, त्याला मी काही प्रश्न विचारणार आहे आणि ते आपल्याला प्रश्नांची उत्तरं देणार आहे। तर चला या आता आपण त्यांना प्रश्न विचारू। तर शिंदेजी, आपण किती वर्षापासून या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये राहत आहात आणि काम करत आहात? माझं नाव ओमप्रकाश गणपत शिंदे। मी इथे 20 वर्षापासून सेवा देत आहे। 20 वर्ष पूर्ण झाली। अंत्यविधीसाठी लागणारं सामान माझ्याजवळच असते आणि इथं जे व्यवस्था करून द्यावं लागते, पूजापाठ करून द्यावं लागते, ते सगळी विधी माझ्याकडेच असते। बरं बरं। आणि तुमच्या परिवारातील सदस्य, मुलं बाळं काय करतात, ते कुठं शिकले, त्यांचं संगोपन कुठे झालं हे सांगाल का? त्यांचं संगोपन इथंच झालं। शिक्षण इथं कारंजा लाडमध्येच झालं। इथंच शिक्षण होऊन इथंच 12वीपर्यंत शिक्षण करून दिलं। त्याच्यानंतर काही करण्यात समजा हे झालं नाही। हो का? आता याच्यानंतर तुम्हाला असं वाटते का की त्यांनी याच व्यवसायामध्ये राहायला पाहिजे किंवा नोकरी करायला पाहिजे किंवा बाहेर जायला पाहिजे? तुम्हाला काय वाटते? आता असं वाटतंय, प्रत्येकालाच वाटत असतं आईवडिलांना किंवा नोकरीच करायला पाहिजे, पण नोकरीसाठी आधार नसल्यामुळं आणि आधार नसल्यामुळं आज प्रत्येक ठिकाणी आधाराशिवाय होत नाही। आधार नसल्यामुळं सर्व्हिस लागली तर ठीक आहे, नाही तर मग हे काम तर ते करावंच लागणार। बरं बरं। आणि सामान्य लोक स्मशानभूमीमध्ये यायला घाबरतात। अनेक लोकांना भूताची भीती वाटते। तुम्हाला आतापर्यंत भूत दिसला का? आता इथं 20 वर्षापासून मी आहे। 20 वर्षापासून सेवा देतो। 20 वर्षापासून माझे मुलं बाळ इथंच राहतात। शिक्षण इथंच झालं, लग्न इथंच झाले आणि त्यानंतर डिलिव्हऱ्या इथंच झाल्या। मुलामुलींच्या जे बी असेल ते सगळं इथंच झालं। आत्तापर्यंत असं काहीही घडलं नाही माझ्यासोबत। हो का? बरं। म्हणूनच आमचं हे असंच म्हणणं आहे की या जगात भूताचं अस्तित्व नाही आहे, भूत नसते। कारण की मानव जो वाईट काम करतो तोच भूत असतो असं म्हटलं जाते। आणि शिंदेजी, तुम्ही मला हे सांगा की सरकारकडून आणि समाजाकडून तुम्हाला आणखी आर्थिक मदतीची गरज आहे का? आता आर्थिक मदतीची गरज म्हणजे सरकारकडून मिळायलाच पाहिजे। कारण सेवा देत आहो, इथं सगळी साफसफाई, हे झाड लावणं, संगोपन करणं, हे जे आमच्याकडे काम दिलेलं आहे तर हे आम्ही करतच आहोत, तर सरकारनं काहीतरी द्यायलाच पाहिजे। बरं बरं। आणि जे लोक प्रेत घेऊन येतात त्यांच्याकडून काही मदत मिळते का? आणि त्यांच्याकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचा म्हणजे प्रतिसाद आवश्यक आहे याविषयी सांगू शकता का? नाही, त्याविषयी म्हणजे कसं आहे, आपण सेवा करत आहोत इथं। सेवा करत असल्यामुळं आपण ते आधीच दुखात असतात, त्याच्यामुळं आपण त्यांना मागत नाहीत, ते आपल्याला देत नाहीत आणि आपल्याला त्याची आशा करायची नाही। कारण आपण सेवा देत आहोत। सेवा देताना त्याची आशा करून सेवा देणं हे काही कामाची गोष्ट नसते। म्हणजे अपेक्षा करू नये त्याची। वा वा वा, फार चांगले उच्च विचार आहे तुमचे। तुमच्या या कार्याला आमच्याकडून सदिच्छा। तुम्ही हे जे काम करत आहेत हे काम फार उच्च दर्जाचं आहे। ही मानवतेची सेवा आहे। यामध्ये लोकांना मानसिक आधार पाहिजे असते। मित्रांनो, शिंदे परिवार ही सेवा गेल्या 20 वर्षापासून देत आहे आणि या ठिकाणचा जो परिसर आहे, स्वच्छता फार चांगली आहे। इथे मस्त या ठिकाणी निसर्गरम्य स्थानासारखं दिसत आहे। सरकारलाही माझी विनंती आहे की या ठिकाणी आणखी सौंदर्य वाढविण्यासाठी बगीचा डेव्हलप करायला पाहिजे
लोकांनी इथं यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे. असं जर सरकारने केलं, यांना आर्थिक मदत केली, चांगली व्यवस्था केली, तर खरोखरच हे वैकुंठ धाम एक सुंदर धाम बनल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही मुलाखत तुम्हाला जर आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी आनंदाने राहा. एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे. रिकाम्या हाताने आपण येतो आणि रिकाम्या हातानेच जात असतो. म्हणून सगळ्यांनी सत्कार्य केलं पाहिजे. या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हे शिंदेसाहेब राहत आहेत. त्यांना कशाचीही भीती नाही, त्यांच्या परिवाराला कशाचीही भीती नाही. ते जनतेची सेवा करतात, समाजाची सेवा करतात. म्हणून संपूर्ण समाजातर्फे त्यांना सदिच्छा, आशीर्वाद द्यायला पाहिजे असं मला वाटते. आज बस एवढंच. धन्यवाद.